शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं. पण त्यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय जीवनात घडलेल्या विविध घडामोडी ताज्या झाल्या. त्यापैकीच एक आठवण म्हणजे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात त्यांचं विरोधी पक्षनेतेपद गेल्यानंतर त्यांनी सरकारी वाहन सोडून थेट ऑटो रिक्षात बसून आमदार निवास गाठलं होतं. हे नेमकं काय घडलं होतं आणि तो किस्सा काय होता याबाबत आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा. 1991 मध्ये सुधाकरराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळचे शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली होती. पण मनोहर जोशींच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीमुळे शिवसेनेतले दुसरे नेते म्हणजे छगन भुजबळ हे नाराज होते. ज्यावेळी मनोहर जोशी यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहात एंट्री केली, त्याच वेळी छगन भुजबळ आणि त्यांचे समर्थक आमदार यांच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होतं आणि थोड्याच वेळानंतर छगन भुजबळ यांनी त्यांच्या काही समर्थक आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अर्थात हे सगळं घडलं त्यावेळी मधुकरराव चौधरी हे विधानसभेचे अध्यक्ष होते, तर विलासराव देशमुख हे संसदीय कामकाज मंत्री होते. आता असं घडल्यामुळं शिवसेनेचं संख्याबळ घटलं आणि भाजपचं संख्याबळ वाढलं. पण अजूनही एक दोन आमदार भाजपला कमी पडत होते. मात्र अशा वेळी विलासराव देशमुख आपल्या मित्राच्या मदतीला म्हणजे गोपीनाथराव मुंडे यांच्या मदतीला धावून जाणार नाहीत तर नवल. त्यांनी जो काही विलासराव देशमुख यांनी हा सगळा घडलेला प्रकार बघितला आणि त्याच वेळी त्या सभागृहामध्ये गोपीनाथ मुंडे यांची विरोधी पक्षनेते पदाची निवड होणार अशी चर्चा सुरू झाली. हा सगळा गोंधळ सुरू असताना त्याच गोंधळामध्ये विधानसभेचे अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी गोपीनाथ मुंडे यांची विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा केली. ही घोषणा होताच विलासराव देशमुख यांनी गोपीनाथ मुंडे यांना मनोहर जोशी यांच्या जागी नेऊन उभं केलं. आता हे सगळं सुरू असताना तिकडे मनोहर जोशी वेलमध्ये चर्चा करत वाद घालत होते. तेव्हा त्यांनी मागं वळून पाहिलं तर त्यांच्या जागी गोपीनाथ मुंडे उभे असताना दिसले. आता हे पाहिल्यानंतर मनोहर जोशी यांनी तात्काळ सभात्याग केला. अर्थात भाजपनं शिवसेनेकडून विरोधी पक्षनेते पद ज्या पद्धतीनं हिसकावून घेतलं ते पाहून मात्र मनोहर जोशी कमालीचे संतापले होते. ते तात्काळ सभागृहातून बाहेर पडले. पण सभागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सरकारी वाहन न वापरता थेट ऑटो रिक्षा पकडली आणि आमदार निवास गाठणं पसंत केलं. तर हा होता मनोहर जोशी यांच्या विरोधी पक्षनेते पद गेल्यानंतरच्या आठवणीतला एक किस्सा. पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकार. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.